पैशांसाठी गुंडांची रीग लागली अशा शब्दात संजय राऊतांनी बंडखोरांवर निशाणा साधला। उमेदवारासाठी अजित पवारांकडे 5 कोटी तर शिंदेंकडे 10 कोटी मिळत असतात असा आरोप राऊतांनी केला। निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली असा हल्लाबोलही राऊतांनी केलेला आहे। बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षाने केलं। ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात। हा गुंडांची रीग लागलेली आहे। काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिला आहे आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी आहे। उमेदवारीबरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेंकडे उमेदवारीबरोबर 10 कोटी 10 कोटी। कोणी निष्ठावंत नसतं। ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल। पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेलेत। संभाजीनगरातसुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? निष्ठावंत वगैरे काय नसतं। आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आहेत।